असला पाहिजे. कासावीस झालेला आहे आतमधला जीव. तिला तिच्या सासूचे शब्द ऐकायला आले, स्मरणात आले. तिच्या सासूनं द्रौपदीनं सांगितलं होतं, उत्तरे, तुझ्या जीवनामध्ये जर दुःखाची स्थिती निर्माण झाली तर या संसारातल्या कोणत्या माणसाला आवाज देऊ नको, कोणी धावत नाही म्हणे. मी बघितलंय, मी भर चौकात, मी भर सभेमध्ये बघितलंय म्हणे. मी सर्वांना आवाज देऊन बघितलं होतं, पण कोणी नव्हतं धावलं म्हणे. मी सर्व नातेवाईकांकडे गेली. आता माझ्या साडीचा शेवटला पदर सुटणार आणि मी त्या सभेमध्ये निर्वस्त्र होणार. तोपर्यंत त्या सभागृहात बसणाऱ्या सर्व माणसांना मी माझी मदत मागितली, पण कोणीही उठून आलो नाही म्हणे माझ्या मदतीला. शेवटच्या क्षणाला जेव्हा तो पदर सुटणार आणि मी निर्वस्त्र होणार, त्यावेळेला म्हणे मी पुण्या संसारातल्या एकाचं नाव घेतलं नाही, फक्त त्याचं नाव घेतलं, तर तो क्षणाचाही वाट न बघता साडीच बनून तिथे आला होता. कोठे गुंतला श्री द्वारकेच्या, कोठे गुंतला श्री द्वारकेच्या, कोठे गुंतला श्री द्वारकेच्या, कोठे गुंतला श्री द्वारकेच्या, कोठे गुंतला
कुठे गुंतलासी द्वारकेच्या कुठे गुंतलासी द्वारकेच्या भगवान कृष्णानं त्याचं रक्षण केलं, सूक्ष्म रूप धारण केलं. आपल्याला तो इतिहास नाही बघायचा आहे. तेवढं रक्षण झाल्यावर भगवान कृष्ण अश्वत्थाम्याच्या शोधात निघाले. त्याच्या कपाळावरची जखम झालेली आहे, त्याच्यातून पू होऊन राहिला. पू आते शिशुत्वाचा सर्वनाश करणाऱ्या अश्वत्थाम्याला शाप मिळाला. तू असाच धरणीवरती फिरत राहशील, तुझ्या मस्तकावरचा कधीच जखम बसणार नाही. चिरंजीव पद प्राप्त करून गेलं. कर्माचे भोग भोगण्यासाठी आजही अश्वत्थामा गंगेच्या तटावर फिरत असतो. कितीकच ठिकाणी वैज्ञानिकांना मिळालेला आहे तो. आजही फिरते. आपलं सर्व अंग झाकून आहे, मस्तकातून पू वाहत आहे.